सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। लङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र धेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तयाथवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 15व्या अध्यायात आहोत. महत्वाचा अध्याय आहे आणि आजचा गोषवारा महेश सांगणार. right? या मी शेअर करू का स्क्रीन? चालेल, दिसतोय का? हो, छान दिसत. गोषवारा अध्याय 15, ओवी 267 ते 342, श्लोक 4 ते 6. गेल्या वेळी माधवीताईंनी सुंदरपणे गोषवारा सांगितला आणि शेवटी सांगितले की माऊली म्हणतात की आत्मज्ञानाने, वैराग्याच्या बळाने या वृक्षाला तू छेदून टाक. 4थ्या श्लोकात माऊली आत्मज्ञान कसे असते व ते कसे मिळवावे ते सांगतात. आत्मस्वरूप म्हणजे जे आपल्याला दिसत नाही त्या आत्मज्ञानास शरण जावे. जसे विहीर खणण्याआधीचे पाणी किंवा घटाकाश जसे महाकाशास मिळते तसे ते बाहेर नसते. म्हणजे आत्मस्वरूप हे बाहेर नसते, तर आपणच आपल्याला सहज पाहावे. जिभेने आपली चव चाखावी, डोळ्याने आपले बुबुळ पाहावे. जसे तेजास जसे मिळते, आकाश आकाशात मिळते, पाणी पाण्यास मिळते, तसेच आपण आपल्याला अद्वैत भावाने पाहावयाचे. पुढे माऊली सांगतात की संसार आणि स्वर्ग यांना कंटाळलेले अष्टांग योग व ज्ञान याचा आश्रय केलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व लोक याकडे परत येणार नाहीत अशाच प्रतिज्ञेने आत्मस्वरूप जाणण्यास निघतात. 5व्या श्लोकात माऊली आपल्याला आत्मज्ञानी कसे असतात ते सांगतात. ज्यांनी मोह व मान सर्वच टाकून दिलेला असतो, ज्याप्रमाणे पावसाळा संपताना ढग आकाशातून निघून जातात. हे विकारांच्या तावडीत सापडत नाहीत. दरिद्री व निर्दयी व्यक्तीला जसे नातेवाईक सोडून जातात, प्रबळ आत्मज्ञानाने यांच्या क्रिया सुटत जातात. ज्याप्रमाणे फळाला आलेली केळीची झाडं आपोआप केळीचे झाड आपोआप उन्मळून पडते. हे विकल्प करत नाहीत. यांच्या ठिकाणी भेदबुद्धी नसते.
देह अहंकार यांच्यापासून पळून गेले आहेत, जसे सूर्याबरोबर रात्र पळून जाते. सॉरी, देह अहंकार यांच्यापासून पळून गेले आहेत, जसे सूर्याबरोबर रात्र पळून जाते. सूर्योदयाबरोबर हा हा. बरोबर आहे. यांच्या ठायी द्वैत बुद्धीचा दुष्काळ असतो, ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा व सूर्याला काळोखाचा. सुख दुःख रूपी द्वंद्वे यांना येतच नाही, म्हणजे कोणतीच द्वंद्वे त्यांना येत नाहीत. म्हणजे जरी आनंद किंवा दुःख त्यांना कधीच होत नाही, किंवा कुठलीच द्वंद्वे, म्हणजे आपणच आता म्हणत होतो उष्ण आणि थंडावा, अशी पण द्वंद्वे असतात. हे ज्ञानरूपी हंस असतात. अनात्म पदार्थ रूपी पाणी टाकतात आणि आत्मरूपी दुधाचे ते सेवन करतात. कोणत्याही विषयाची इच्छा नसते, कारण यांचे जगतच आत्मस्वरूप झालेले आहे. त्यांच्या अंतःकरणात कोणतेही विकार उद्भवत नाहीत, ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कोणतेही बीज अंकुरत नाही. हे निश्चल व शांत असतात, जसे मंदार पर्वत उसळून शांत पडलेला समुद्र. त्यांच्या चित्तात कामादी विकारांचा उफाळा येत नाही. त्यांच्या अंगी तीळभर निरंतर नसते. हे सर्व एकरूप पाहतात. इंद्रिये, अहंकार, हे किंवा ते, हे त्यांनी सोडून दिले आहेत. आणि इथे मी पुरुष हा शब्द वापरला नाहीये, कारण इथे हा सगळ्यांनाच लागू होतो, म्हणून मला पुरुष हा वापरायचा नव्हता, म्हणून हे किंवा वापरलेला आहे. ते परब्रह्मात एकरूप होतात. 6व्या श्लोकात माऊली सांगतात की चंद्र, सूर्य, दिवा यांच्या प्रकाशात जे दिसते ते आत्मस्वरूप नाही. आत्मस्वरूप लपले की विश्व भासते. शिंपीचा शिंप, दोरीचा साप हे अज्ञानापासून भासते. चंद्र, सूर्य ही मोठाली तेज आत्मस्वरूपाच्या अज्ञानातच प्रकाशतात. ब्रह्म, ज्याला वस्तू असे पण संबोधले जाते, त्याच्यापासूनच चंद्र, सूर्य यांना प्रकाश मिळतो. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात चंद्र व नक्षत्रच लोकतात, त्याचप्रमाणे आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र, सूर्यासह सर्व जग लोपून जाते. ज्याप्रमाणे जागे झाल्यावर स्वप्ने नाहीशी होतात, किंवा संध्याकाळी मृगजळ नष्ट होते, त्याप्रमाणे. आणि हेच माझे श्रेष्ठ ठिकाण आहे, आणि तेथे निजधामाला गेलेले पुन्हा जन्माला येत नाही. ज्याप्रमाणे नद्या समुद्रात मिळतात, तेव्हा त्या परत येत नाहीत, किंवा मिठाची तीण खाऱ्या पाण्यात जाते, ती माघारी येत नाही, म्हणजे मीठ खाऱ्या पाण्यात विरघळून जाते. आकाशात गेलेली ज्वाला परत येत नाही, किंवा तापलेल्या लोखंडावर पडलेले पाणी परत येत नाही. त्याचप्रमाणेच कृष्ण किंवा माऊली म्हणतात की जे निजधामाला गेलेले पुन्हा जन्माला येत नाही. पुढे अर्जुन प्रश्न विचारतो की ज्ञानी व तुम्ही भिन्न अथवा अभिन्न आहात का? तर माऊली पुढे सांगतात की स्वभावतच हे मद्रूप आहेत आणि दृष्टीने वेगळे आहेत. ज्ञानाच्या दृष्टीने ते अभिन्न, पण अज्ञानाच्या दृष्टीने भिन्न. ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होतात, त्या लाटा पाणीच आहेत. दागिने पण भिन्न असतात, पण ते सोनेच असते. पुढे ते म्हणतात की पात्राच्या संबंधाने नदीचे पाणी वाकडे दिसते. पाण्याच्या संबंधाने सूर्याला बिंब प्रतिबिंबपणा येतो. आकाशाच्या घटाने गोल किंवा एखाद्या रूम मध्ये आकाश चौकोनी भासते. आणि तिकडे त्यांनी ते हे म्हटलंय, मठ म्हटलंय, रूम, तर मी रूम म्हटलंय. म्हणजे 100 नंबरी सोन्यामध्ये हिणकस धातू मिळतो, तेव्हा सोने निरनिराळ्या कसाला येते. त्याचप्रमाणे भगवान म्हणतात की मी मायेने वेटाळा आहे. अज्ञानाने मी कोण असा संशय येतो, आणि देह म्हणजे मीच असा निश्चय केला जातो. खूप छान. तुम्ही अगदी बरोबर सगळे पॉइंट्स घेतले त्याच्यातले. तर आता मला थोडंसं सांगायचं, मागच्या वेळी मी जो गोंधळ केला होता त्याच्याबद्दल सांगायचंय की ऍक्च्युअली मी जेव्हा बघत होते आणि माझं पान माझ्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा रवींनी थोडंसं वेगळं वाचलं,
म्हणून मग माझा तो त्याची लिंक केली. म्हणून माझा थोडासा गोंधळ असा झाला की आत्ता महेशने सांगितलं ते अगदी बरोबर आहे की ज्ञानी लोक जे आहेत, मला म्हणायचं आहे की आपली ओवी जी 320 होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्ञानी लोक पुन्हा जन्माला येत नाहीत. ते अगदी बरोबर आहे. ती ओवी बरोबर आहे. पण तिथेच मी पुढच्या ओवीच्या संदर्भात बोलले ते बरोबर नव्हतं. तर म्हणून मी आता ते करेक्ट करते की हे 320 मध्ये जे सांगितलंय की ज्ञानी लोक पुन्हा जन्माला येत नाही, आता महेशने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. पण त्याच्यानंतर मग हा अर्जुन कदाचित अर्जुन विचारतो असं म्हटलंय, कदाचित माऊलींनाच कोणीतरी हा प्रश्न विचारला असेल. कारण हे आता पुढचं जे आहे की ते तुम्ही आणि लोक हे भिन्न आहेत का अभिन्न आहेत, हे मूळ गीतेत नाही आहे. पण आपल्या माऊलींनी इथे आपल्याला सांगितलंय. कारण हा पण प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतो की प्रश्न अशासाठी विचारतात ते की जे लोक ज्ञानी लोकांचं आपण काढलं, पण आपण सगळे अज्ञानीचे आहोत. आणि अज्ञानीपैकी काही लोक खूप भक्ती करतात देवाची, पण त्यांना आत्मज्ञान झालेलं नसतं. म्हणजे हा जो एक भाग आहे की ते खूप जन्मभर भक्ती करतात आणि देवाचे सतत देवाच्या पायाशी असतात, पण ते देवाच्या पायाशी असतात. म्हणजे तिथे द्वैत आहे. म्हणजे तुम्ही इथे आहात आणि देव तिथे आहे. तर तुमचं देवाशी एकरूप होत नाही. एकरूप होत नाही म्हणून त्यांना म्हणतात की ते अज्ञानी आहेत. केव्हा तुम्ही एकरूप होता, जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान होतं म्हणजे तुम्हाला हे कळतं की अरे ब्रह्म आहे, हे सगळं ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म आहे, सगळं माझ्या भोवतीलचं ब्रह्म आहे, असं जेव्हा आपल्याला वाटतं ते आत्मज्ञान. तर अशी जे लोक असतात की जे देवाचे खूप भक्त असतात, पण तरी त्यांचं द्वैत असतं. द्वैत म्हणजे देव तिथे आणि मी इथे, असे दोन भाग असतात. देवाशी ते एकरूप झालेले नसतात. तर त्या लोकांच्यासाठी ते पुढचं जे त्यांनी विचारलंय ना की भिन्न असतात का अभिन्न असतात, त्याच्यावरती कृष्णाने खूप छान उत्तर दिलं की तो म्हटला बेसिकली सगळे एकच असतात, पण तुमचा देह असतो आणि माझं तसं काही नसतं, म्हणून हा भेद आपल्यामध्ये आहे दोघांमध्ये. हे कृष्णाचं ते उत्तर आहे. आणि त्याच्यानंतर मला सांगायचं की ओवी नंबर 334 मध्ये 334 मध्ये त्यांनी सांगितलंय की जे अज्ञानामुळे त्यांना त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तो काय फरक असतो. तर हे जे त्यांनी अज्ञान म्हटलंय ते अशा लोकांसाठी म्हटलं की ज्यांची खूप भक्ती आहे, ज्यांनी सगळी कामं केलेली आहेत, पण त्यांना आत्मज्ञान झालेलं नाही. तर असे लोक आपण म्हटलं होतं की जे ब्रह्मलोकात राहतात. आता ब्रह्मलोक जेव्हा आपण म्हणतो ना, ते पण मला थोडंसं क्लिअर करायचंय. ब्रह्मलोक म्हटलं तर ते ब्रह्मा देवाचे लोक असतात. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्म झालं, सगळं पूर्ण त्याचं झालं, तसं नाहीये. ते ब्रह्मलोकाचं असतं. म्हणजे संपूर्ण जगामध्ये जे ब्रह्म आहे ते नाही. आपण जेव्हा म्हणतो की शिव आणखीन विष्णू आणि ब्रह्म, ते ब्रह्मदेव जे आहे त्या ब्रह्मदेवाचा हा लोक असतो. तर तिथे ते लोक असतात. तर ते मला क्लिअर करायचं होतं. पण मला वाटतं महेशनी खूपच चांगलं सांगितलं ते सगळं. तर आता आपण पुढे जाऊ शकतो. अ, तर आज कोण वाचणार आहे? नीताच वाचणार आहे ना? हो वाचू शकतेस का? हो हो वाचू शकते ना. नाही, मागचं राहिलेलं ना एक 7वा अध्याय, 7वा श्लोक. हो, तो आज घेणार आहे ते आपण. ओके. नीताने त्याच्यात घातलंय, पण ते शोभाताईंना न सांगता दुसरं स्वतःला घेतलंय ते. ठीक आहे, पुढच्या वेळी शोभाताई. हो. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातन मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. माझाच सनातन अंश जीवलोकांमध्ये जीवरूप पावलेला आहे. तो प्रकृतीच्या ठिकाणी स्थित अशा मनदी करून 6 इंद्रियांना आपल्याजवळ ओढून घेतो. याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान, शरीर तेवढेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून वेगळे होतो,
त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते. समुद्र हा वायूच्या योगाने लाटांच्या आकाराने प्रकट होतो. तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो. त्याप्रमाणे अर्जुना, जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देह संबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी, तोच मी जीवलोकात जीव असा वाटतो. जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. अर्जुना, शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो, याला खरे समजणे, त्या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो. अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंबरूपाने पाण्याबाहेर आहे त्याप्रमाणे पहा. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पाहणाऱ्याला तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते, परंतु वास्तविक पाहिले असता तो तर स्फटिक स्वरूपाने तांबडा नाही. त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो आहे असा भासलो तरी माझा अनादिपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझ्या कर्मरहितपणा मोडत नाही, परंतु मी कर्ता भोक्ता आहे असे जे वाटते ती भ्रांती आहे असे समज. फार काय सांगावे, निर्लेप जो आत्मा, तो अविद्या कार्य जे शरीर, त्याच्याशी एक होऊन शरीराचे जन्म मरणादी धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो. मनासहित श्रोत्र आदीवरून जी 6 ज्ञानेंद्रिये, जी वास्तविक प्रकृतीची कार्ये असताना ती माझी आहेत म्हणून व्यापार करण्यास प्रवृत्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे, त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाच्या विसरामुळे आपणच शरीर आहोत असे समजून पुन्हा विषयोपार्जनद्वारा शरीरालाच भासतो. जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियांच्या द्वाराने शरीराबाहेर निघतो आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो. तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषयरूपी भयंकर रानात जातो. कधी नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूपाच्या डोंगरात मोकाट फिरतो, अथवा अर्जुना जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी भरावयासच लागतो, अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो व मग गंधविषयाची भयंकर राने ओलांडतो. अशा तऱ्हेने देह आणि इंद्रिये यांचा स्वामी जीव तो मनास हाताशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो. ऐसे शरीराची येवडे, जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशु ऐसे आवडे थोडेपणे. समुद्र का वायुवशे, तरंगाकार उल्लसे, तो समुद्राशु ऐसा दिसे, सानिवा जेवी. तेवी जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता. मी जीव गमे पंडुसुता, जीवलोकी. पै जीवची या बोधा, गोचरू जो हा धांदा. तो जीवलोक शब्दा अभिप्रावो, अगा उपजणे निमणे, हे साचची जे का मानणे. तो जीवलोकू मी म्हणे, संसारुहन. ऐवंविध जीवलोकी, तू माते ऐसा अवलोकी. जैसा चंद्रुका उदकी, उदकातीत. पै काश्मीराचा रवा,
कुमकुमा वारी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. किंबहुना आत्मा चौकटू, होऊनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू, आपण पया. पै मनाधी साही इंद्रिये, श्रोत्रादी प्रकृती कार्ये. तिये माझी म्हणवनी होय, व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिव्राजे, आपण पया आपण कुटुंब होईजे. मग तयाचे धाविजे, मोहे सैरा. तैसा आपलिया विस्मृती, आत्म आपणाची प्रकृती. सारिका गामोनी पुढती, तियेसीची भजे. मनाची रथी वळगे, श्रवणाची या द्वारे निघे. मग शब्दची या रिगे, राना माझी. तोची प्रकृतीचा वागोरा, करी त्वचेची या मोहरा. आणि स्पर्शाची या धोरा, वना जाय. कोणे एके अवसरी, रिघोनी नेत्रांचा द्वारी. मग रूपांची डोंगरी, सैरा हिंडे. का रसनेची या वाटा, निघोनी गा सुभटा. रसाचा दर कुटा, भरोची लागे. ना तरी येण्याची ग्राणे, देहेशु करी निघणे. मग गंधाची दारुणे, आडवे लंघी. ऐसेनी देहेंद्रिय नायके, धरुनी मन जवळिके. भोग ज्योती भोगी ज्योती शब्दांदिके, विषय भरणे. शरीरं यद्वानोक्ती, यच्चाप्युक्तामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति, वायुर्गंधनिवाशयात. जेव्हा जीवरूपी ईश्वर नवीन शरीर पावतो आणि जेव्हा शरीर टाकून देतो, त्यावेळी तो गंधश्रयापासून, पुष्पदिकांपासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो, त्याप्रमाणे ही इंद्रिये घेऊन जातो. परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न व विलासी आहे, हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या प्रसिद्ध अशा राजधानीच्या ठिकाणी राहावयास येतो. त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिये यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला कर्मानुसार एखादा स्थूल देह प्राप्त होतो, अथवा जीव जेव्हा एका शरीरास टाकतो, तेव्हा तरी तो आपल्याबरोबरच तो इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्याबरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. एक मिनिट अपमान थांब. हे आपण बोललो होतो याच्याबद्दल की जेव्हा कोणाचं मरण झालं की त्यांच्या बरोबर आपण म्हटलं सूक्ष्म शरीर आहे, तर सूक्ष्म शरीराबरोबर आपल्या इंद्रियांचे जे सेन्सेस असतात, ते सेन्सेस पण त्याच्याबरोबर जातात. तर तेच ते आपल्याला इथे सांगतात की हे जे सगळे आपलं इंद्रिय म्हटलं होतं, त्यांचे जे ऍक्शन आहेत, त्या ऍक्शन सगळ्या सुद्धा आपल्या सूक्ष्म शरीराबरोबर दुसऱ्या देहात जातात. जाऊया पुढे. अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाराची पुण्यरूपी संपत्ती घेऊन जातो, अथवा दोरा तुटला असता तो कळसूत्री भावल्यांची गती हालणे चालणे घेऊन जातो, अथवा मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात. हा दृष्टांत राहू दे. वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो, त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्याबरोबर मनासह 5 इंद्रिये नेतो, ज्ञानेंद्रिये नेतो.
परी करता भोगता ऐसे, हे जीवाचे त्याची दिसे. जे शरीरी का पैसे, ये का धिये. जैसा आथिला आणि विलासिया, त्याची ओळखे ये धनंजया. जै राजसेव्या ठाया, वस्तिसी ये. तैसा अहंकृत्वाचा वाढू, का विषयेंद्रियांचा धुमाडू. हा जाणीजे तै निवाडू, जै देह पावे. अथवा शरीराने सांडी, तारी इंद्रियांची तांडी. हे आपण पयासावे काढी, घेऊनी जाय. जैसा अपमानीला अतिथी, ने सुकृताची संपत्ती. का साई खडेयाची गती, सूत्रतंतू. नाना मावळतेनी तपने, नेई जती लोकांची दर्शने. हे असो द्रुती पवने, नेई जे जैसी. तेवी मनःष्ठायया, इंद्रिया ते धनंजया. देहा राजून न देहा, पासूनी गेला. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. कान, डोळे, त्वचा, जिव्हा आणि घ्राण तसेच मन यांचा अंगीकार करून हा जीवात्मा शब्दादी विषयांचा उपभोग घेतो. मग इहलोक अथवा स्वर्गात तो जीव जेथे त्या देहाचा आश्रय करतो, तेथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो. अर्जुना, जसा दिवा मालविला असता तो प्रभेसह जातो, मग तो लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी तो पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो. परंतु अर्जुना, अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच की आत्मा देहाला आला, जन्माला आला आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला, हे सर्व खरेच मानतो. सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि कर्माचे फळ सुखदुःख ते भोगणे हे धर्म देहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहेत असे मानतो. हे खूप महत्वाचं वाक्य आहे की आपल्याला असं वाटतं आत्मा सगळं करतो, पण आत्मा काही नाही करत, देहाचे असतात ते सगळे. चालूया पुढे. मग येथ अथवा स्वर्गी, जेथ जे देह आपंगी. तेथ तैसेची पुढती पांगी, मनाधिक. जैसा मालवलिया दिवा, प्रभेसी जाय पांडवा. मग उजळी जे तेथ ते धवा, तैसाची फांके. परी ऐसी सिया राहटी, अविवेका वाचिये दिठी. ये तुले हे किरीटी, गमेची गा. जे आत्मा देहा आला आणि विषय येणीची भोगला, अथवा देहोनी गेला, हे साचची मानी. एरवी येणे आणि जाणे, का करणे आणि भोगणे, हे प्रकृतीचे तेणे मानी येले. छान. माझा हो, सुषमा. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुजानं या गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनश्वेनं पश्चान्तम्यानवस्थिमं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्तश्चेतसः. शरीर सोडून जात असताना, शरीरात राहत असताना, विषयांचा उपभोग घेत असताना अथवा सुखादी गुणांनी युक्त असताना अज्ञानी याला आत्म्याला देहाहून वेगळा असा पाहू शकत नाही.
परंतु ज्ञानरूपी चक्षूंनी युक्त असलेले तो देहातून वेगळा आहे असा त्याला पाहतात. प्रयत्न करणारे सुसंस्कृत योगी याला आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी पाहतात. यत्न करणारे थोडं खाली यत्न करणारे पण ज्यांचे मन सुसंस्कृत नाही, म्हणून ज्यांना वैराग्य नाही, असे अविवेकी यत्न करून देखील आत्म्याला जसा आहे तसा पाहू शकत नाहीत. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रगट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्मास आला असे म्हणतात. त्याप्रमाणे त्या चेतनेच्या जीवाच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करतात. अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक जीवाचे भोगणे असे म्हणतात. नंतर भोग क्षय झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसत नाही. त्यावेळी अर्जुना, आत्मा गेला गेला असे ते ओरडतात. झाड हालत असताना पाहावे तरच वारा वाहतो आहे असे मानावे. आणि अर्जुना, तेथे झाडच नाही, तेथे तो वारा नाही काय? अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्याला आपल्या प्रतिबिंबालाच पाहावे, तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे. तर त्याच्या आरसा पाहण्याचा पूर्वी आपण नाही काय? अथवा आरसा बाजूला केल्यावर व त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा काय? वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे, परंतु तो मेघांच्या कपाळावर मारला जातो. म्हणजे त्या शब्दाचा मला दिसत नाहीये. म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो अथवा चंद्रावर ढगाच्या वेगाचा आरोप केला जातो. त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे, ते देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे अविचारी लोक श्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात. त्या ठिकाणी म्हणजे जन्म मरणादी विकार होत असताना जीवात्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा, म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे व देहाचे धर्म जन्म मरणादी विकार देहाचे आहेत असे समजावे. असे पाहणारे जाणणारे ते वेगळेच आहेत असे समज. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची अणुकुचीदार किरणे मेघांच्या फळीने भेदन करून बाहेर येतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टी देह दिसत असता ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही, तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते. तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, ते ज्ञानी आत्म्याला याप्रमाणे पाहतात. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते, परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निसंशय ओळखता येते. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे, हे प्रतिबिंब भासते ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे ते ज्ञानी आत्मा देहात सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे हे असे जाणतात. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून आता त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी हालत असलेले दिसले तरी चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे जसे पाहावे. अथवा पाण्याचे डबकेच भरते व वाळते व सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झालेला आहे तरी तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे. त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात. म्हणजे देहाच्या उत्पत्तीबरोबर मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही, तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी
वरती प्लीज. असे असे ज्ञानी लोक मला जाणतात. घट व मठ हे तयार केले व नंतर ते मोडून टाकलेत, परंतु घटामठाबरोबर त्यातील आकाश न होता व न मोडता भरलेले आहे तसेच आहे. त्याप्रमाणे अखंड त्रिकाला बाधित आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात व आत्मा आहे तसाच आहे. हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. चैतन्य वाढत नाही व कमी होत नाही व ते कोणाला कर्म करावयास लावित नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही. असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल. बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा देखील हिशोब देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल. परंतु जर वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वतेने त्याची भेट व्हावयाची नाही. अर्जुना, कितीही विचाराने ज्ञानाने तोंड भरलेले असे ना का, परंतु जर अंतःकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत नसेल तर ती निश्चय करून सापडणार नाही. बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळण्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटते काय? किंवा पोथी स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल काय? अथवा डोळे बांधून जर मोते नाकास लाविली तर त्या मोत्यांची किंमत व पाणी कळेल काय? त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आहे आणि जिव्हेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे. अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म जाईनात का? परंतु अशा पुरुषास माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून प्राप्ती करून घेता यावायची नाही. जो मी एक सर्व प्राण्यामध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्पष्ट वर्णन करू ऐक. परिदेहाचे मोठके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती. तैसेची तया संगती इंद्रिये आपल्याला अर्थी वर्तती. तया नाव सुभद्रापती भोगणे जया, पाठी भोग क्षीण आपेसे देह गेलिया ते न दिसे. तेथे गेला ऐसे बोभाती गा, पै रुखी डोलती देखावा तरी वारा वाजतू मानावा. रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा, कारसा समोर ठेवीचे आणि आपण मे तेथ देखिजे. तरी ते धवांची झाली मानीचे काय आधी नाही. का परता केलिया आरिसा लोपू झाला तया आभासा. तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघांचा. का चंद्री वेगू अभ्राचा आरोपिजे. तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्य अविक्रिये. निष्ठिंकिती गा मोहे आंधळे ते. एथ आत्मयाचा ठाई देखिजे देहीचा धर्मू देही. ऐसे देखणे ते पाही आन आहाती. ज्ञाने काजयाचे डोळे देखोणी न राहती देहीचे खोळे. सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे, तैसी विवेकाचे नि पैसे जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे. ते ज्ञानी देखती ऐसे आत्मयाते. तैसे तारांगणी भरले गगन समृद्धी बिंबले. परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे. गगनीची आहे हे आभासे ते वाये.
तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही खळाळाचा लगबगी फेडूनी खळाळांचा भागी देखिजे चंद्रिका उगी चंद्री जेवी का नाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तेज ते तैसाची असे देह होता आता तैसे देखती माते घटमठू घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढे ना ओहटे चेष्टविना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणीते जाणती ते आणि ज्ञानही आपिते होईल प्रज्ञा परमाणही ग्वापा देईल सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी पैतोड भरोका विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हा गावो सुना तवाचा ग्रंथी काय तुटती संसार गुंती की वसिलिया पोथी वाचिली होय नाना बांधोनिया डोळे घ्राणी लाविजती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मूलमान तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो ऐसेनी कोडी एक जन्म ऐसेनी एक जन्म जाओ परीन पाविजे माते जो एक पुन्हा वाक्य बरोबर आहे. ऐसेनी कोणी ऐसेनी कोडी एक जन्म जावो परीन पविजे माते जो एकमिका समस्ती व्यापुके असे भूत जाती. इथे वाक्य संपलंय. जो एकमेका समजती जो एकमेका समजती व्यापुक असे भूत जाती ऐकती व्याप्ती रूप करू छान. यदादित्यगतम तेजो जगत भासग्रते खिल्लम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि नामकमः. नामक जे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते जे चंद्राच्या व अग्नीच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. तर सूर्यासह ही सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आदी अंती आहे असे समज. आता इथे एक मिनिट आता इथे मी जे म्हटलं आहे त्यात म्हणजे ब्रह्म आपण जे म्हणतो संपूर्ण ब्रह्म त्याच्याबद्दल ते बोलतात आहे की सूर्याला किंवा चंद्राला किंवा कशालाही जो प्रकाश मिळतो ते सगळा ब्रह्मामुळे मिळतो. अग्नीचा प्रकाश असेल तो सुद्धा ब्रह्मामुळे. तर आता हे बेसिकली ब्रह्माचं सगळं वर्णन आहे. तर तेवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा ते मी म्हणतात आहे इथे ते मी म्हणजे ब्रह्म. जाऊया पुढे. जे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते जे चंद्राच्या व अग्नीच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. तर सूर्यासह ही सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आदी अंती आहे असे समज. अर्जुना, सूर्य पृथ्वीतील सर्व पाणी ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवितो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय. आणि हे जे प्रखर तेज सतत जाळण्याची व शिजवण्याची क्रिया शेवटास नेते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे. तरी सूर्य सकट आघवी
हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी, आदंती आहे. जळ शोषुनिया गेलिया सविता, ओलांश पुरवितसे जे मागोता, ते चंद्री पंडुसुता, ज्योत्स्ना माझी. आणि दहन पचन सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजो वृद्धी माझीची गा. छान. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. तसेच मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो व रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे मीच पोषण करतो. मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे, म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचे ढेकूळ विरघळून जातच नाही, आणि ही पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते, त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो. अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो. येथून त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात, तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व वनस्पतींचे मळे भरीत आहे. अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो व अन्नाच्या द्वारे सर्व प्राणीमात्रांना जीवन देतो. आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचून जीव समाधान भोगतील, अशी जठराग्नीची प्रखरता कोठून आणावयाची? मी मी रिगालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेचिना. आणि भूतेही चराचरे हे धरितसे जिये अपारे, तिये मीची धरी धरे रिगोनिया. गगनी मी पंडुसुता, चंद्राचेनी मिसे अमृता, भरला जालो चालता सरोवरू. तेथुनी फाकती रश्मी कर, ते पाट पेलुनी अपार. सर्वौषधींचे आगर भरितू असे मी. ऐसेने सस्याधिका सकळा, करी धान्य जाती सुकाळा. जे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन. जेणे जिरुनी समाधान भोगिती जीव. अहम वैश्वानरो. एक मिनिट थांबा इथे. ते पुढचा जो मंत्र आहे ना, अहम वैश्वानरो भूत्वा, म्हणजे आपण जे काय जेवतो, ते जे काय फूड असतं, ते पण ब्रह्मानेच निर्माण केलेलं असतं. त्यानेच सगळं निर्माण केलेलं आहे. आणि आपल्या पोटातला जो जठराग्नी आहे, जठराग्नी हा, तो पण ब्रह्माच्याच मुळे आहे. तर हे जे हा जो श्लोक आहे, या श्लोकामुळे हा जो 15वा अध्याय आहे, तो जेवणाच्या आधी म्हटला जातो. तर म्हणून हा जो 14वा श्लोक आहे, त्या दृष्टीने महत्वाचा आहे की सगळ्या प्रकारचं अन्न मी पचवून देतो तुम्हाला, म्हणजे कारण जठराग्नी मीच आहे तुम्हाला, आणि म्हणून हा श्लोक महत्वाचा आहे. तर पुन्हा जातो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. मी सर्व प्राण्यांच्या देहात जठराग्नी होऊन प्राण व अपान यांच्या साह्याने शुष्क, स्निग्ध, सुपक्व व विदग्ध या 4 प्रकारचे अन्न पचवतो. एवढ्या करता प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिस्कंदावर आगटी तयार करून अर्जुना, पोटातील अग्नी मीच झालो. आगटी म्हणजे काय? हा, शेगडी किंवा चूल. ओके, थँक्यू. ओके. प्राण व अपान रूपी जोड भात्याने रात्रंदिवस
फुंक फुंकून पोटामध्ये मी किती अन्न पचवतो ते कळत नाही. कोरडी अथवा स्निग्ध, चांगली शिजलेली अथवा करपलेली अशी 4 प्रकारची अन्ने आहेत. परंतु ह्या 4 प्रकारच्या अन्नांना अर्जुना मीच एकटाच पचवतो. याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे. प्राण्यांना जगविणारे अन्न मीच आहे व अन्न जिरविण्याच्या कामी मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे. आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू? अर्जुना, या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे कोणी नाहीच. तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज. मग या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात. असे स्वरूप वैचित्र्य कोणत्या निमित्ताने उत्पन्न झाले? ज्याप्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न पाडणारे असे का राहिले असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करीत असलास तर त्याविषयी ऐक व तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे. सर्वच मी आहे, यात खरोखर अन्यथा नाही. परंतु प्राण्यांचे अंतःकरण, रूप, उपाधी जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो. ज्याप्रमाणे एकच आकाश ध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्यातून निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपांनी बाहेर पडतो, अथवा हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे, परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारांमध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला. एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते. त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावले आहे. अर्जुना, अरे अज्ञानी व ज्ञानी यांच्या पुढे असलेला 2 पदरांचा नीलमण्यांचा हार हा अज्ञानाला सर्पपणाने भीती उत्पन्न करणारा भासला व तोच हार ज्ञान्याला हार नीलमण्यांचा आहे असे यथार्थ समजल्यामुळे सुख उत्पन्न करणारा झाला. हे दृष्टांत राहू दे. एकाच स्वाती नक्षत्राचे पाणी ते शिंपल्यामध्ये मोती होते व सर्पात विष होते. त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुखरूप आहे व अज्ञानाला दुःखरूप आहे. आहे. ओके. म्हणून प्राणी जाताचा घंटी करुणी कंदावरी आगीठी दीप्ती जठरी किरीटी मीची जालो प्राणापानांचा जोड भाती फुंक फुंको निया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मीची गा चतुर्विधे अन्ने पची एवं मीची आघवे जना जीवविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वनही मीची. आता ऐसियाही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मी गा. तैसे कैसेनी पावेखे तरी कैसेनी पावेखे सदा सुखिये एके तिये दुःखे क्रांते भूते जैसी सगळिये पाटणी एकेची दीपे दिवे लावणी झालिया कान देखणी उरली ऐके ऐसी हन उखी विखी करिता आहासी मानसिकी तरी परिसतेही निकी शंका फेडी पै आगवा मीची असे येत नाही हिरा अनारिसे परी प्राणियांची या उल्हासे बुद्धी ऐसा जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी का लोकचेष्टी वेगळा आला जो हा एकची भानू उदयला तो आनानी परी गेला उपेगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा अघा नेणा आणि चतुरा पुढा निळयांचा दुसरा नेणा सर्पत्वे ज्याला येरा सुखा लागी. कुठे गेलं हे असो हे असो स्वातीचे उदक
शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. छान. आता इथे थांबूया आपण, कारण 15वा खूप मोठं आहे त्याचे बरेच 50 ओव्या आहेत मला वाटतं. हा, 15 मला वाटतं बरेच आहेत ओव्या. आपण बरेच ओव्या आहेत. मला एक गंमत आठवली की आता आपण जो म्हटला ना की अन्न सगळं तोच आपल्याला प्रयत्न करतो, तर दरवेळी आश्रमामध्ये जेवणाच्या आधी पूर्ण 15वा अध्याय म्हणतात. आणखीन नॉर्मली बायका ज्या वाढणाऱ्या असतात, तर हा मंत्र झाला की त्या वाढायला जायच्या. तर स्वामीजी त्यांना म्हणायचे की हा वाढण्याचा मंत्र आहे म्हणून. कारण एवढा मंत्र झाला की बायका पळत पळत जाऊन सगळं अन्न तयार करायचे गरम लोकांना वाढण्यासाठी. Anyway, चला जाऊया पुढे. इथेच थांबूया आजच्या आता. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, दोषो नियामज द्यावे पसाय दान हो. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे लांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लौकी. भजितो आदिपुरुषी अखंडिता, आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लौकीये. दृष्टादृष्टविजय होवावेची, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा. हा होईल दान कसा, येणे वरे ज्ञानदेव. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.